नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पार्ट 3 मध्ये. जे की आपण युनिट 2 पाहत होतो, त्याचा आपण ऑलमोस्ट कव्हर करत आणलं होतं. शेवटचा पॉइंट बाकी आहे. या चॅप्टरमध्ये 3च पॉइंट आहेत आणि चॅप्टर जो आहे तो 18 मार्क्सला आहे. हा चॅप्टर 2 चा MWC चा सिलेबस आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे 2 पॉइंट पाहिले आहेत. होप तुम्ही ते व्हिडिओ बघून हा व्हिडिओ पाहायला आला असाल. आता 2.3 आपण पाहणार आहे. त्यात आपण हा पूर्ण टॉपिक जो आहे तो कव्हर करणार आहे. जसं की आता आपण इथे पाहू शकता की JSM म्हणजे काय? GSM म्हणजे ही एक डिजिटल सेल्युलर नेटवर्क टेक्नॉलॉजी आहे, जी की यूज करतो आपण वायरलेस. हे तुम्ही बेसिक आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही पाहिले, तरी मी इथं दिलेलं आहे. हे एक स्टँडर्ड आहे. JSM ही वर्ल्ड फर्स्ट सेल्युलर सिस्टीम आहे, जी की डिजिटल मॉड्युलेशन त्यांनी स्पेसिफाय केलं. आणि GSM सेकंड जनरेशन आहे सेल्युलर सिस्टीम स्टँडर्ड मधली, जी की आधी फ्रेगमेंटेशनचा जो प्रॉब्लेम येत होता तो सॉल्व्ह कुणी केला, तर GSM ने सॉल्व्ह केला. हे याचं बेसिक आहे. हे तुम्ही जस्ट पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण मेन टॉपिक, मी तुम्हाला चॅप्टर चालू करायच्या आधी 2 पॉइंट काय सांगणार आहे, तर HLR आणि VLR. HLR काय आहे आणि VLR काय आहे? HLR म्हणजे होम लोकेशन रजिस्टर आणि VLR म्हणजे व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. आता HLR काय आहे, तर HLR डेटाबेस आहे, जो की परमनंट इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि VLR आहे तो टेम्पररी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो मोबाईल सबस्क्रायबरची. इझिली रिमेंबर करण्यासाठी परमनंट डेटा ही स्टोअर करतं आणि VLR आहे तो टेम्पररी डेटा स्टोअर करतं. आता आपण पाहूया की GSMचं आर्किटेक्चर काय आहे किंवा त्याचं वर्किंग पाहूया. आता इथे आपण पाहू शकतो की मोबाईल स्टेशन आहे, म्हणजे सिग्नल कुठून कसं कम्युनिकेशन होतं हे फक्त आपण यात पाहणार आहे. MS कडून BTS कडे सिग्नल जातो, BTS च्या थ्रू BSC कडे जातो, BSC च्या थ्रू OMSC कडे, OMSC कडून MSC कडे आणि MSC ला HLR चं फंक्शन पाहिलं, VLR चं पाहिलं आणि AUC म्हणजे ऑथेंटिकेशन. BTS कडे सिग्नल जातो, BSC कडे जातो. नंतर आता हे ब्लॉक आधी तुम्ही पाहिलेले आहेत. आता तुम्ही म्हणसाल OMSC म्हणजे काय? OMSC म्हणजे मेंटेनन्स, जे ऑपरेशन चालू आहे ते मेंटेनन्स आणि कंट्रोल करण्यासाठी, कंटिन्युअस मॉनिटर करण्यासाठी आपण OMSC हे वापरतो. हे डायग्राम प्रॉपर एक्झाम मध्ये काढायचे आहे. जर आर्किटेक्चरवर क्वेश्चन आला तर बेश ही खालचे पण BSS मध्ये कोण कोण आहे, तर BTS आणि BSC हे BSS मध्ये येतं. NSS मध्ये आपलं MSC आणि बाकीचा सेक्शन येतो. हे लक्षात ठेवायचं आहे, ही ॲज इट इज डायग्राम. आता ह्यात इथं मी तुम्हाला काही याचं डिस्क्रिप्शन, इझी नोट्स दिलेले आहेत, जी की BTS काय आहे, तर बेस्ट ट्रान्स रिसिव्हर स्टेशन आहे. आता इथे मेन टॉपिक हे तुम्ही वाचून घ्या आणि थेअरीसाठी एक्झामसाठी प्रिपेअर करा. आता मेन काय आहे इथं, तर इंटरफेस. इंटरफेस 2 टाईपचे इंटरफेस आहेत इथं. हा एबिस इंटरफेस, जी की कुठं वापरतो आपण, BTS आणि BSCच्या मध्ये. म्हणजे कुठं आला इथे, हा जो आहे तो एबिस, हे लक्षात ठेवायचे आहे, ते एक्झाम मध्ये लिहायचा आहे. हा जो आहे तो आहे आपला एबिस इंटरफेस. आणि नंतर ए इंटरफेस एक आहे, तो आहे कनेक्ट BSC टू MSC. आता ए इंटरफेस जो आहे तो BSC टू MSC, म्हणजे इथं ए इंटरफेस आपण वापरतोय. असे 2 प्रकारचे इंटरफेस आपण इथे पाहिले आणि ही थिअरी आहे. जस्ट तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करा, एकदा वाचून घ्या, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून एकदा ही थिअरी वाचून घ्या. मी याचं फंक्शन तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. याचं वर्किंग सिम्पल आहे, आर्किटेक्चर पण सिम्पल आहे. आता इथे आपण पाहूया की फीचर्स ऑफ अ GSM. आता GSM चे फीचर्स काय आहेत? डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम आहे GSM ही एक. हाय व्हॉइस क्वालिटी देते, इंटरनॅशनल रोमिंगची फॅसिलिटी देते, SMS देते, नंतर सपोर्ट व्हॉइस अँड डेटा सर्व्हिस, नंतर बेटर सिक्युरिटी थ्रू इन्क्रिप्शन, इफिशियंट स्पेक्ट्रम युटिलायझेशन आहे. नंतर आपल्याला GSM मध्ये पहिल्यांदा सिम कार्ड हे पाहायला भेटलेलं आहे. हे जस्ट फीचर्स आहेत, ते 2 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर हे पण प्रिपेअर करायचे आहेत. जनरल फीचर्स आहेत. SMS चा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. नंतर सिमचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. नंतर आता आपण पाहूया की सर्व्हिसेस काय मिळतात आपल्याला. तर GSMच्या सर्व्हिसेस 2 टाईपच्या आहेत, जे की आहे टेले सर्व्हिस आणि डेटा सर्व्हिस. आता तुम्ही बोलचाल की टेले सर्व्हिस काय आहे? टेले सर्व्हिस म्हणजे टेले सर्व्हिस, जी आपण कॉल करतो, कनेक्ट करतो आणि त्याच्यात एक प्रॉपर कम्युनिकेशन होतं. ती सर्व्हिस तुम्हाला कोण देतं, तर टेले सर्व्हिस देतं. म्हणजे आपण ज्याला फोन केलाय त्यालाच लागला आणि आपलं कम्युनिकेशन प्रॉपर झालं विदाऊट एनी डिस्टर्बन्स, तर ते झालं आपलं टेले सर्व्हिस. आणि डेटा सर्व्हिस काय, म्हणजे तुम्ही काही डेटा पाठवताय, इमेज पाठवताय, SMS पाठवताय, व्हिडिओ पाठवताय,
तर तो प्रॉपर तिकडे डिलिव्हर होतोय. ती तुमची कोणती सर्व्हिस आहे? डेटा सर्व्हिस. ह्या 2 सर्व्हिस तुम्हाला कोण देतं? तर GSM देतं. आता इथे पण सेम सर्व्हिस आहेत. ह्या आहेत युजर सर्व्हिस. आता युजर सर्व्हिस जी आहे ती टेले सर्व्हिस आणि बिअरर सर्व्हिस ह्या सेम आहेत, तुम्ही पाहू शकता. बिअरर सर्व्हिस आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. बिअरर सर्व्हिस म्हणजेच डेटा सर्व्हिस आहे. टेले सर्व्हिस, बिअरर सर्व्हिस. आता खाली येते सप्लिमेंटरी सर्व्हिस आहे तुमची. ॲडिशनल सर्व्हिस आहे जी की इन्हान्स बेसिक कम्युनिकेशन सर्व्हिस, म्हणजेच कॉल फॉरवर्डिंग असेल, कॉल वेटिंग असेल, कॉल बेअरिंग असेल आणि कॉलर आय डी. ह्या 4 आणि ह्याच्यापेक्षा जास्त ज्या बेसिक सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सप्लिमेंटरी सर्व्हिसेसमध्ये येतात. आणि ह्या 3 जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, ह्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा असेल 18 मार्क, 3 टॉपिकवरून तुम्हाला 18 मार्क घ्यायचे असतील तर एकही टॉपिक सोडायचा नाही. सगळे टॉपिक जे आहेत ते सिम्पल टॉपिक आहेत. सप्लिमेंटरी सर्व्हिस जे की तुम्ही बेसिक आहे, तुमच्या डेली यूज मधले शब्द आहेत ते कॉल फॉरवर्डिंग, कॉल वेटिंग, कॉल बॅरिंग, कॉलर आय डी, असे ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या 3 टाईपच्या सर्व्हिस आहेत. तिन्ही टाईपच्या सर्व्हिस लक्षात ठेवायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. नंतर आता आपण पाहूया की रेडिओ फ्रिक्वेन्सी कोणती वापरतो आपण? अपलिंक आणि डाउनलिंक. जसं की तुम्ही पाहिलं अपलिंक आणि अपलिंक म्हणजे मोबाईल स्टेशन कडून बेस स्टेशन आणि डाउनलिंक म्हणजे बेस स्टेशन कडून मोबाईल स्टेशन. आता अपलिंक साठी 890 ते 915 मेगाहर्ट्झ ही रेंज आहे. डाउनलिंक साठी 935 ते 960 मेगाहर्ट्झ ही रेंज आहे. ही जी आहे ती GSM साठी आहे आणि डुप्लेक्स स्पेसिंग जे आहे ते 45 मेगाहर्ट्झचं आहे. मल्टिपल ऍक्सेस टेक्निक आहेत त्या FDMA आणि TDMA ह्या 2 प्रकारच्या आहेत. चॅनल बँडविड्थ जी आहे ती 200 किलो हर्ट्झची आहे आणि फ्रेमचं स्ट्रक्चर जे आहे ते 8 स्लॉट्स, एका कॅरियरसाठी 8 स्लॉट्स आहेत आणि TDMA फ्रेमचं ड्युरेशन आहे ती आहे 4.615 मिली सेकंद. हे आहे, ह्या जस्ट बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झामसाठी खूप खूप वेळ आहे, तुम्ही खूप लवकरच अभ्यास चांगला केलेला आहे, त्याचा नक्कीच बेनिफिट हा तुम्हाला होणार आहे. आणि ह्या ज्या आहेत फ्रिक्वेन्सी त्या पाठ करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. एवढंच ह्याच्यात होतं. आता महत्वाचा ह्या चॅप्टर मधले सगळे जे टॉपिक आहेत ते महत्वाचे. आता हा जो आहे तो आपला महत्वाचा टॉपिक आहे. GSM चे चॅनलचे टाइप्स जे आहेत ते आपले महत्वाचे आहेत. आता ह्यात काय आहे, GSM ची जी सिंपल डेफिनेशन तुम्ही पाहिलेली आहे, जी की लॉजिकल पाथ यूज केले जातात ट्रान्समिशनसाठी. कुठून तर चॅनल कुठपर्यंत वापरतो आपण? मोबाईल स्टेशन कडून बेस स्टेशन कडे जे चॅनल वापरले जातात ते चॅनल जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्याचं फंक्शन काय आहे हे हा चार्ट तुम्ही पूर्ण प्रिपेअर करायचा आहे. हा चार्ट मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेल. आता हा चार्ट एक्झाम मध्ये चॅनलचे टाईप विचारले जातात, त्याचं डिस्क्रिप्शन विचारलं जातं. आता इथे मी सिंपल मध्ये दिले, ह्याची पूर्ण थेरी डीप मध्ये मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करेल. टेलिग्राम चॅनलचं काम आपल्या चालू आहे, मी तुम्हाला लवकरच तिथे तुम्ही जॉईन व्हाल आणि नोट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता इथे आपण पाहूया, GSM चॅनलचे 2 टाईप आहेत, ट्रॅफिक चॅनल आणि कंट्रोल चॅनल. GSMचे 2 टाईप, ट्रॅफिक चॅनल, कंट्रोल चॅनल. आता ट्रॅफिक चॅनल्स जे आहेत ते ट्रॅफिक चॅनल काय आहे, तर जे आपला डेटा आहे किंवा स्पीच आहे आपलं, म्हणजे आपण जे बोलतोय ते कॅरी करण्याचं काम कोण करतं, तर ट्रॅफिक चॅनल करतं. आणि आता पूर्ण ट्रॅफिक चॅनलचा जर सेक्शन पाहायला गेलो आपण, तर ट्रॅफिक चॅनलचे परत 2 टाईप आहेत तिथे. एक आहे फुल रेट आणि एक आहे हाफ रेट. आता फुल रेट मध्ये काय होतं, तर कॅरियर जो आहे तो फुल रेट स्पीच चॅनल म्हणजे एक युजरच कॅरी करतो. तसं हाफ रेट मध्ये 2 युजर शेअर करतात एक चॅनल, ते आहे आपलं हाफ रेट. झालं इथपर्यंत क्लिअर झालं की बेसिक कन्सेप्ट. ह्याचा स्पीड लक्षात ठेवायचा आहे 13 kbps आणि ह्याचा आहे ते ह्याच्या अर्ध 6.5 kbps. आता हा सेक्शन आपला झाला. आता आपण कंट्रोल चॅनल कडे वळतोय. कंट्रोल चॅनल म्हणजे काय, तर ती कॅरी करते इन्फॉर्मेशन जे की कॉल सेटअपसाठी किंवा नेटवर्क मॅनेजमेंट, सिंक्रोनायझेशन ही जी कामं आहेत ती आपलं करतं कंट्रोल चॅनल. कंट्रोल चॅनलचे परत आपले आहेत 3 टाईप, कंट्रोल चॅनल, ब्रॉडकास्ट चॅनल, नंतर कॉमन कंट्रोल चॅनल आणि डेडिकेटेड कंट्रोल चॅनल. आता प्रत्येक सेक्शनचे 3 टाईप. आता ब्रॉडकास्ट चॅनल काय करतं, तर इन्फॉर्मेशन जी आहे सेलची, अबाउट सेल अँड हेल्प इन सिंक्रोनायझेशन मध्ये हेल्प करतं. कॉमन कंट्रोल चॅनल काय करतं, तर कॉल इस्टॅब्लिश करून ऍक्सेस नेटवर्क करण्यास हेल्प करतं. आणि डेडिकेटेड कंट्रोल चॅनल काय करतं, तर युज्ड टू कॅरी कंट्रोल इन्फॉर्मेशन फॉर अ स्पेसिफिक कनेक्शन. एखादं स्पेसिफिक कनेक्शन जर आपल्याला करायचं असेल
त्याच्यासाठी ती काय कॅरी करतं, तर जी कंट्रोल इन्फॉर्मेशन आहे ती कॅरी करण्याचं काम कोण करते, तर डेडिकेटेड कंट्रोल. ह्याचे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत, ह्याचे टाईपचं नाव परफेक्टली लक्षात ठेवायचे आहेत. हेच तुमचे सिंपल काम आहेत आता सुट्टीमध्ये. पुढं तुम्ही जेव्हा कॉलेज तुमचं भरेल तेव्हा कॉलेजमध्येही थोडंफार सिलेबस होईल आणि हे जस्ट तुम्हाला त्यावर रिवाईज करायचंय, दॅट्स इट. आता तुम्ही नावं काय लक्षात ठेवणार, ब्रॉडकास्ट चॅनलचे 3 टाईप कोणते ते तुम्हाला असे सांगता आले पाहिजेत न बघता, की फ्रिक्वेन्सी करेक्शन चॅनल, सिंक्रोनायझेशन चॅनल आणि ब्रॉडकास्ट चॅनल. यांना ह्याचे एक लाईनमध्ये सिंपलमध्ये फंक्शन पण सांगता आले पाहिजेत. आता हे याचे टाईप आहेत. फ्रिक्वेन्सी करेक्शन चॅनल जे आहे ती काय करतं, तर फ्रिक्वेन्सी सिंक्रोनायझेशनसाठी आपण वापरतो. नंतर सिंक्रोनायझेशन चॅनल काय करतं, तर टाइम सिंक्रोनायझेशनसाठी आपण वापरतो. आणि ब्रॉडकास्ट कंट्रोल तर ब्रॉडकास्ट डेटा असेल किंवा आयडेंटिटी असेल किंवा अजून इन्फॉर्मेशन काही असेल तर ती ब्रॉडकास्ट करण्यासाठी हेल्प करतं. नंतर कॉमन कंट्रोल चॅनलकडे जेव्हा येतो तेव्हा पेजिंग चॅनल, रँडम ॲक्सेस चॅनल आणि ॲक्सेस ग्रँट चॅनल, जे की पेजिंग चॅनल जे आहे ती नेटवर्क जे आहे ते यूज करतं पेज करण्यासाठी एखादा पर्टिक्युलर मोबाईल. नंतर रँडम ॲक्सेस चॅनल काय आहे, तर ते मोबाईल आपला वापरतं ते चॅनल आणि नेटवर्क रँडमली ॲक्सेस करून घेतं. आणि ॲक्सेस ग्रँट चॅनल काय करतं, तर ते नेटवर्क ते चॅनल वापरतं आणि ते ग्रँट ॲक्सेसला परमिशन देतं. म्हणजे जे मोबाईलनी रँडम ॲक्सेसनी नेटवर्क ॲक्सेस केलंय ते ग्रँट करण्याचं काम नेटवर्कचं असतं, ते ह्या चॅनलच्या थ्रू करतं. नंतर आता आपण तिसऱ्यांदा येतो तेव्हा स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल युज्ड फॉर सिग्नलिंग, सिग्नल आणि कॉल सेटअप आणि SMS ट्रान्सफर करण्यासाठी स्टँड अलोन डेडिकेटेड कंट्रोल चॅनल वापरतो. नंतर पिरियडिक ट्रान्समिशन ऑफ अ सिग्नल स्ट्रेंथ आणि क्वालिटी रिपोर्ट कोण देतं, तर स्लो असोसिएटेड कंट्रोल चॅनल. नंतर फास्ट असोसिएटेड कंट्रोल चॅनल काय करतं, तर युज्ड फॉर अर्जंट कंट्रोल इन्फॉर्मेशन हँडओव्हरच्या कमांड कोण देतं, तर फास्ट असोसिएटेड, ज्या फास्ट रिक्वायर असते प्रोसेस ती फास्ट असोसिएटेड कंट्रोल चॅनल करतं. आता मी जरी तुम्हाला हा चार्ट सांगितला तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःहून तो चार्ट करताल तेव्हा तुमच्या चांगलं लक्षात राहणार आहे. आणि हे जे आहे ते हा चार्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून माझ्या यूट्यूबच्या जे पोस्टचं सेक्शन आहे, कम्युनिटी आहे, तिथंही हा चार्ट मी पोस्ट करेल. एकदा तो चार्ट बघून घ्या आणि हा चार्ट प्रिपेअर करायचा आहे. याच्यावरती खूप 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 सारे क्वेश्चन येतात. स्किप करायचं काहीही नाही आपल्याला. जर 90% ह्या वर्षीचं जर तुम्ही मेरिट बघितलं तर 97, 98 असे पडणारे पोरं, 40, 50 असे पोरं पडणार आहेत. 95 पर्यंत कट ऑफ जाते टॉप कॉलेजचं आपल्या. बाकीचे तर हेच. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सर्व करायचं आहे, सर्व प्रिपेअर करायचं आहे. आपल्याकडं खूप जास्त वेळ आहे. आपल्याला स्कोरिंगसाठी चान्सेस आहेत. हा चार्ट पूर्ण प्रिपेअर करा. आता आपण नेक्स्ट पाहूया. आता आपण पाहणार आहे की GSM कॉल राउटिंग काय आहे. GSM कॉल राउटिंग म्हणजे काय आहे, तर एखाद्या सबस्क्रायबरनी किंवा माझ्याकडे फोन आहे, मी कॉल केला दुसऱ्याला आणि तो कम्युनिकेशन पाथ इस्टॅब्लिश करून त्याला कॉल लागणं, त्याला म्हणतात कॉल राउटिंग. आता इथं डेफिनेशन बघू शकता. कॉल राउटिंग इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ कम्युनिकेशन पाथ बिटवीन कॉलिंग अँड कॉल्ड सबस्क्रायबर. जेव्हा एखादा फोन लावतो तर तिथं फोन जाईपर्यंत, त्याने उचलेपर्यंत ज्या मधले प्रोसेस होते, जी कम्युनिकेशन पाथ इस्टॅब्लिश होतो, तो आहे आपला कॉल राउटिंगची प्रोसेस. जिथे की स्टेप आहेत की सबस्क्रायबर कॉल लावतो, MSC सबस्क्रायबर ची इन्फॉर्मेशन चेक करतो HLR VLRच्या थ्रू. जसं की आपण पहिल्यांदा पहिले HLR VLR काय आहे ह्याचे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. ऑथेंटिकेशन परफॉर्म होतं नंतर, आणि नंतर कॉल जो आहे तो राऊट केला जातो डेस्टिनेशन MSC ला आणि तिथून कॉल कनेक्शन इस्टॅब्लिश केलं जातं. ह्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सिंपल स्टेप्स आहेत, जनरल स्टेप्स आहेत ह्या GSM कॉल राउटिंगच्या. नेक्स्ट आपण आता महत्वाचा टॉपिक पाहणार आहे, मोबाईल टर्मिनेटेड कॉल अँड ओरिजिनेटेड कॉल सिक्वेन्स मोबाईल. आता टर्मिनेट आणि ओरिजिनेट हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा आपण ओरिजिनेट पाहणार आहे. ओरिजिनेट म्हणजे आपल्या मोबाईल फोनवरून टेलिफोनला फोन लावणं, म्हणजे आपल्या स्मार्टफोनवरून आपण टेलिफोनला कॉल करणं, तो म्हणजे कॉल ओरिजिनेटिंग. कॉल इनिशिएट बाय द मोबाईल युजर, मोबाईल युजर कडून कॉल जाणं आणि टेलिफोनला तिकडे जाणं, ही आहे आपलं कॉल ओरिजिनेटिंग. नाव नेक्स्ट आपण पाहूया. आता इथे ही जी प्रोसेस आहे, आता इथे पाहू शकता तुम्ही एक असे नंबर दिलेले आहेत, ॲरो दिलेले आहेत. आपला कॉल पहिल्यांदा बेस स्टेशनला जातो, बेस स्टेशन कडून BSC ला जातो, BSC कडून MSC,
MSc VLRच्या थ्रू चेक करते, नंतर तो GMSC ला जातो. जसं की तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, GMSC कडून परत HLR कडून परत GMSC, परत GMSC पाठवते PSTN ला, म्हणजेच लोकल एक्सचेंज, जिथं टेलिफोनला कॉल कनेक्ट होतो आपला. नंतर टेलिफोनला कनेक्ट झाल्यानंतर जे रिसिव्ह होतो सिग्नल, तो असा ॲज इट इज कनेक्ट होतो. इथे पाहू शकता तुम्ही. हे झालं आपलं कॉलवर. इथं सिंपल काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा कॉल कधी ओरिजिनेटिंग म्हणजे आपल्या फोनवरून टेलिफोनला लावणं, आणि टर्मिनेटिंग म्हणजे टेलिफोनवरून आपल्या फोनवरती कॉल येणं. दॅट्स इट, सिंपल आहे. सेम डायग्राम दोन्हीला काढायचे. एक्झाम मध्ये जर प्रश्न आला हीच सेम डायग्राम काढायचे, फक्त ॲरो चेंज होणार आहेत. मी तुम्हाला पुढं टर्मिनेटिंगची पण डायग्राम दाखवते. आता हे जे स्टेप्स आहेत, ह्या 7 स्टेप्स आहेत. जसं की ह्यात नंबर आहे 7 पर्यंत, 1 ते 7. ह्या प्रॉपर स्टेपचं वर्किंग मी इथं दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढा, नोट डाऊन करा. प्रॉपर वर्किंग आहे. स्टेप 1चं, स्टेप 2चं, स्टेप 3चं, स्टेप 4चं. काय काय होतं इथं प्रॉपर दिलेलं आहे. ही डायग्राम करायची आहे. नंतर आता कॉल टर्मिनेटिंग म्हणजे काय, तर रिसिव्ह कॉल बाय मोबाईल युजर. रिसिव्ह होते मोबाईल युजरला, कोणाकडनं, तर टेलिफोन युजर कडून होते. हे जे ॲरो फक्त लक्षात ठेवा, इथून 1 चालू झाला, नंतर इथे 2, नंतर इथे 3 असे ॲरो आहेत. आणि ह्याच्या ज्या स्टेप्स आहेत, ह्याच्या किती स्टेप्स आहेत, तर ह्याच्या आपल्याकडे 7. इथे याच्या पूर्ण स्टेप्स मी दिलेल्या आहेत. ह्याच्या 12 स्टेप्स आहेत टोटल. ह्याच्या ज्या 12 स्टेप्स आहेत त्या तुम्हाला भेटून जातील. ओके. कॉल टर्मिनेटिंगच्या ज्या 12 स्टेप्स आहेत, इथे 7 दिलेल्या आहेत मी. जेव्हा मी PPT अपलोड होईल, काही करेक्शन असेल तर मी त्यात करेल, आणि 12 स्टेपचं तुम्हाला ह्याचं वर्किंग भेटेल. तुम्ही मनानेही लिहू शकता, पण ही मी प्रॉपर ह्याचं जे आहे 12 स्टेप पर्यंत 5 स्टेप्स राहिलेले आहेत. त्या 5 स्टेप्स प्लस मी सर्व PPT तुम्हाला टेलिग्राम चॅनलला नंतर देईल. आता तुम्ही टर्मिनेटेड पाहू शकता. इथे तुम्हाला कन्सेप्ट कळला की मोबाईलकडून टेलिफोनला येणं म्हणजे काय, आणि टेलिफोनकडून मोबाईलला जाणं म्हणजे काय. सेम आहे, फक्त ॲरो चेंज होत आहेत. ह्या स्टेप्सचं वर्किंग आहे. हे एकदा वाचून घ्या. आणि 7, 8, 9, 10 वाटलेस तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला याच्या नेक्स्ट स्टेप मिळतील. बाय मिस्टेक राहिलेले आहे तिथं. आता आपण नेक्स्ट जो आहे तो आपला काय आहे, लास्ट पॉइंट आहे आपला, कॉल प्रोसेसिंग कशी होती, कॉल प्रोसेसिंगच्या स्टेज काय आहेत. आता आपले सिंपल आहेत. आपण फोन लावतो, कॉल इनिशिएट करतो, म्हणजेच युजर इथे पाहू शकता, म्हणजेच युजर ओरिजिनेट किंवा रिसिव्ह करतो कॉल. नंतर ऑथेंटिकेशन होतं, सबस्क्रायबरची आयडेंटिटी म्हणजे आपला नंबर जातो, असं ऑथेंटिकेशन परफॉर्म होतं. नंतर चॅनलचं असाइनमेंट होतं की कोणत्या चॅनलच्या थ्रू कॉलिंग कनेक्ट होणार आहे. कॉल सेटअप होतं, इस्टॅब्लिश कम्युनिकेशन पाथ. कन्व्हर्सेशन फेज चालू होतो, म्हणजे आपलं डेटा तिकडून येत असतो, रिसिव्ह करत असतो आपण. हँडओव्हर ही इफ रिक्वायर आहे, म्हणजे जर तो एका जागेवर असेल तर हँडओव्हर लागत नाही, जर तो ट्रॅव्हल करत असेल तर हँडओव्हर रिक्वायर आहे. आणि कॉल रिलीज म्हणजे चॅनल आणि रिसोर्स आहे तो फ्री होते, म्हणजे आपला कॉल जो आहे कट करतोय आपण. ह्या 7 स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्या स्टेज ऑफ कॉल प्रोसेसिंग इन सिस्टीम मध्ये आहेत. तर ह्या स्टेज आहेत आपल्या कॉल प्रोसेसिंग मधल्या स्टेज. आता आपण जसं की इथे सिलेबसमध्ये पाहू शकतो, इथे आपला आपण आर्किटेक्चर पाहिलेलं आहे, फीचर्स पाहिले, सर्व्हिस ऍस्पेक्ट पाहिलेले आहेत, नंतर रेडिओ ऍस्पेक्ट म्हणजेच आपल्या फ्रिक्वेन्सी रेंज पाहिले, चॅनलचे टाईप पाहिले, GSM कॉल राउटिंग म्हणजे काय, परत टर्मिनेटेड कॉल आणि ओरिजिनेटेड कॉल सिक्वेन्स पाहिला, म्हणजे आपल्या त्या स्टेप्स, त्याच्या ज्या 6 स्टेप राहिलेल्या आहेत टर्मिनेशनचा, त्या मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला टाकेल, तिथून नोट डाऊन करून घ्या. आणि नंतर लास्ट आपण स्टेज ऑफ कॉल प्रोसेसिंग सुद्धा पाहिलेलं आहे. तर इथं जे आपलं आहे ते युनिट 2 संपलेलं आहे, आणि युनिट 3चे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. हे जे होतं ते आपले युनिट 2 कम्प्लीट झालेलं आहे. होप तुम्ही अभ्यास करत आहे. आता इथे क्वेश्चन जे आहेत ते काही पाहून घ्या. 4 मार्क्ससाठी कोणते आहेत, 6 मार्क्ससाठी कोणते आहेत, सर्व क्वेश्चन जी ऑल टॉपिक वरती क्वेश्चन आहेत इथं मी थोडेच दिलेले आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा बघा तुम्हाला जमतात का जेव्हा व्हिडिओ संपतोय तेव्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच युनिट 3 चालू करत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.